हे आसन आकाश पांघरुण, त्या हुनी मन थोर करी, निद्रा निराकार पवन, करी आहार या हुनी थोर मन करी, भुकेली या जान भूक आधी खावी, तानेली या प्यावी सर्व तान, गणेशनाथ म्हणे गिळोनी सर्व लोक, सुखी होय सुख पाहे डोळा. या 532वा हा गणेशनाथाच्या गाथेतील अभंग आहे आणि ही सेवा माझ्याकडे आली, मी माझं परम भाग्य समजते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, ते ते सद्गुरु तुमचे पाय दोनी, ते ते सद्गुरु तुमचे पाय दोनी. मनी धरावे ते होते, विघ्ने अवघी नासूनी जाते, कृपा केली शांताराम नाते, आत्मप्रचिती येते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. तुकोबराय सांगतात की वैष्णवा संगती सुख आहे, फक्त जर विचार केला तर वैष्णवाच्या संगतीत सुखच सुख आहे. मग वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. आपले नामदेव महाराज सांगतात, यज्ञ करशील याज्ञिक होशील, तीर्थयात्रा करशील कापडी होशील, पण नामा म्हणे नाम केशवाचे घेशील, तरीच वैष्णव होशी आरे जना. म्हणून त्या वैष्णवांचे 4 प्रकार सांगितलेत. अधम वैष्णव, मध्यम वैष्णव आणि उत्तम वैष्णव. अधम वैष्णव कुणाला म्हटलं जातं? तो जो कधी कधी नामस्मरण करतो त्याला अधम वैष्णव म्हटलं जातं. अधम वैष्णव कोण आहे? जो सतत नामस्मरण करतो. आणि जो मध्यम वैष्णव आहे तो तर स्वतः करतो, पण इतरांना सुद्धा आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना करायला लावतो, त्यांना मध्यम वैष्णव म्हटलं जातं. एक ठिकाणी नाशिकमध्ये एक महात्मा होऊन गेला की ज्यांनी 4-5 लोकांना पैसे देऊन सांगितलं मला राम राम म्हणून चिडवा. मग ते राम राम म्हणून चिडवायला हे पुढं पळायचे आणि ते मागं. त्यांनी सांगितलं काही का असाना मी माझ्या रामाचं नाव घ्यायला यांना भाग पाडलं. यांना मध्यम वैष्णव म्हटलं जातं. आणि जे उत्तम वैष्णव आहे स्वतः तर नामस्मरण करतात, पण जवळच्या जीवांना नाही तर निर्जीव वस्तूला सुद्धा नामस्मरण करायला लावतात, त्यांना उत्तम वैष्णव म्हटलं जातं. हनुमंतराय ज्यावेळेस सीता शोधासाठी हनुमंतरायाची निवड झाल्याच्या नंतर हनुमंतरायाने हात जोडून रामप्रभूंना प्रश्न विचारला, देवा रावणाच्या 80,000 पत्नी आहेत, सीतामाईला तर मी पाहिलेलंच नाही, तर ओळखणार कसं? रामप्रभूंनी सांगितलं जिथं सीता असेल ना तिथले राक्षस सुद्धा राम राम म्हणत असतील. कर्म पाहता राक्षसी, मनुष्याचा आहार आम्हासी, भेटी होता जानकीसी, निज कर्माशी विसरली. तिथले पशु पक्षी झाडं वेली हे सुद्धा राम राम म्हणत असतील. एवढंच नाही तर सीतेकडून येणारा वारा सुद्धा राम नामाचा ध्वनी घेऊन येत असेल. म्हणून आजही तुम्ही माऊलीच्या मंदिरामध्ये जा आणि त्या समाधीला कान लावा, असा रामकृष्ण हरी असा ध्वनी ऐकायला येतो. पण ऐकणारा आहे ना तो दगडाच्या काळजाचा नसला पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबारायला म्हटलं जातं, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, स्नान दान घडे श्रेष्ठा, वैकुंठा वाटा संत गेले. कारण शास्त्राने 6 वैष्णव सांगितलेले, बली, विभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद आणि ध्रुव. संतांनी त्याची लक्षण, एक आंतरलक्षण सांगितलं आणि एक बाह्य लक्षण सांगितलं. कसं काय त्या वैष्णवांना ओळखायचं? तर जो सतत नामस्मरण करतो त्याला म्हणले वैष्णव म्हणा. आणि बाहेरील लक्षण
म्हणले त्याच्या गळ्यामध्ये 108 मण्याची तुळशीची माळ असावा आणि कपाळाला गोपीचंदन असावं. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून या जगामध्ये साधू संतचे एक व्यक्तिमत्व असं होऊन गेल्यात की या जगाचा वेगळ्या पद्धतीने त्यांच्या विचार केलेला आहे. तुकोबारायला पंढरपूरला जातात, भगवंताच्या समोर उभा राहतात आणि भगवंत त्यांना प्रश्न विचारतात, तुकोबाराय इतर संतांपेक्षा तुमचं जीवन थोडंसं वेगळं आहे. ज्ञानोबारायचं जीवन ही योग्याचं जीवन त्यांनी अनुभवलेलं आहे. बाकीचे संत आहेत, नामदेव महाराजाला तर म्हटले संसाराची झळच पोचलेली नाही. सगळ्या संतांचा विचार करा, त्यांचं जीवन हे वेगळं आहे, एका बाजूला आहे, आणि तुमचं जीवन एका बाजूला आहे. मानवी जीवनात माणसाचं उत्तान कसं होतं आणि पतन कसं होतं ह्या दोन्ही गोष्टीचा तुकोबरायने अनुभव घेतलेला होता. श्रीमंतीमधलं एक जीवन आहे आणि पैसे नसताना किती त्रास होतो हेही जीवन तुकोबरायने अनुभवलेलं आहे. म्हणून तुमचं जीवन हे वेगळं आहे. पत्नी प्रेम करीत असतानाच एक जीवन आहे आणि घरात काही नसताना पत्नीनं दिलेला शिव्या आणि सराफ धन धान्य गोतावळा एकत्रित करून हे एक जीवन आहे. गावातून पाटलाने हाकलून दिलेलं हे एक जीवन आहे. कोपला पाटील गावीचे ते लोक, हे दोन्ही जीवन अनुभवायचं प्रसंग येत नाही बरं का माणसाकडं. कारण माणूस जर श्रीमंतीमध्ये राहिला तर तो श्रीमंतीतच राहतो आणि गरीब जर राहिला तर तो गरिबीतच राहतो. पण तुकोबारायचं जीवन गरीब श्रीमंत लहान मोठं मान अपमान सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मी तर म्हणते तुकोबाराय खूप श्रीमंत होते. त्यांची श्रीमंती काय सांगावी. आज सुद्धा 400 वर्ष होत आले तरी सुद्धा आजही त्यांच्या एका एका अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती झालेत. त्यांना गरीब म्हणण्याचं कारणच काय. तुकोबारायचा गाताचा असा आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत साधकाला साधना देणारा, गरीबाला श्रीमंत करणारा आणि तुम्हा आम्हाला समाजाकडे भगवंताकडे नेणार. आणि अशा समर्थ तुकोबारायला भगवंताने प्रश्न विचारावा, तुकोबाराय संपूर्ण जग मी निर्माण केले, या जगाचा तुम्ही अनुभव घेतलाय, याचा अभ्यास केलाय. माझा प्रश्न असा आहे तुकोबाराय, या जगामध्ये नेमकं सुख तुम्हाला वाटलं कुठं. त्यावेळेस तुकोबारायांना प्रश्न भगवंताने विचारावा आणि तुकोबारायने उत्तर द्यावं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. म्हणजे भगवंत प्रश्न विचारतात आणि तुकोबाराय उत्तर देतात. म्हणजे एका विरक्ताला प्रश्न विचारला भगवंताने, त्या विरक्ताने उत्तर द्यावं की मला वैष्णव या जगामध्ये वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे. कारण सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला माणसाने. मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस अगदी कोरा असतो, त्याला दारूचं व्यसन नसतं, त्याला कशाचंच व्यसन नसतं, तंबाखूचं नसतं, चहाचं नसतं. पण ज्या घरामध्ये तो जन्माला येतो त्या घरातल्या चालीरीती, त्या घरातलं व्यसन त्याच्या अंगी पडत असतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, पुढच्या जन्मामध्ये मला आणखीन देवा गरीब करा, पण असल्या हलकट माणसाच्या घरात जन्माला घालू नका. मग कुठं घाला, हरी दासाची ये घरी मज उपजावा जन्मांतरी, म्हणसी काही मागा आणि हेच देगा पांडुरंगा. संसारामध्ये सुख नाही, भोगात सुख नाही, संताच्या संगतीमध्ये सुख आहे. म्हणून कितीही विद्वान असू द्या, रावणाच्या विद्वत्तेचं काय झालं, काही उपयोग नाही. माणसं विद्वान असतात पण श्रीमंत नसतात. तुकोबाराय सांगतात, रावणाची संपत्ती किती होती, कोटी घरे जेत काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त होत. जर त्या इतकी मोठी सोन्याच्या घरात राहणारा रावण होता, सोन्याच्या गावात रावण राहणारा होता, तरी त्याला सुद्धा समाधान भेटलं नाही. 1 अन 2 तोळे घालून आपल्याला समाधान भेटणार आहे का? शक्यच नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि संगती कवडी गेली नाही. काय चुकलं रावणाच्या जीवनात? जर त्याचा विचार केला, अभ्यास करा रावणाच्या जीवनाचा, इथून तिथून अख्ख्या आयुष्यामध्ये एकही संताची त्याला संगत भेटली नाही. आणि आजही जीवनामध्ये ज्याला संताची संगत नाही, ज्याचा साधूवर विश्वास नाही, ज्याचा साधूच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्याच्या विरक्तीवर साधूच्या विश्वास नाही, त्यालाच रावण म्हणा. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, साधूंनी सांगितल्याशिवाय कुठलं काम करायचं नाही. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, तेनेच पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. जर साधूंनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर मग कुठंच अडचण येत नाही. बघा तुम्ही, तुकोबाराय एवढे मोठे संत असताना त्यांना संताची गरज वाटते. तुका म्हणे आता उदार तो होई
आणि मज ठेवी पायी संताची. संताच्याच जीवनाची का मागणी मागतात? फक्त संताच्या संगतीमध्ये. मग म्हणले नुसता दिसायला पांढरे फेक कपडे धोतार शर्ट घालतो, दिसायला साधू सारखा दिसतो आणि वागायला जर पाप्यासारखा वागत असेल म्हणले त्याला साधू म्हणू नये. मग कुणाला साधू म्हणायचं? कुणाला साधू म्हणायचं म्हणल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी सांगितलं, मी सांगू का? जयाचे चोखटे मानसी मी होऊनी क्षेत्र संन्यासी, जयाने दिले ते उपाशी वैरागे. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवूनी धाले, शांतीशी आले पल्लव नवे. ज्ञानोबराय सांगतात, जो ज्ञान गंगेमध्ये स्नान केलंय आणि त्याचं अंतकरण तृप्त आहे, शांतीशी आले पल्लव नवे, यांना साधू म्हणायचं म्हटले. तुम्ही सांगा, एखाद्याच्या घरी जर तुम्ही वास्तुक शांतीला गेले किंवा लग्नाला गेले आणि तिथं इतकं सुंदर जेवण होतं, लाडू आहे, बासुंदी आहे, गुलाबजामुन आहे, एवढं पोटभर जेवून ढेकर देऊन बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं खायचा का वडापाव, इच्छा होईल का हो? ही जशी इच्छा होत नाही तसं साधूचं अंतकरण तृप्त असतच. अमृता ते ठे ठेवी तो कांजी कैशनी शेवी. जो अमृत जर आणलं तर त्याच्यामध्ये कमी गोडी आहे असं म्हणणारा माणूस कधीतरी त्या तांदळाची पेज पिईल का? पारता हे नवल पाही स्वर्ग सुख लेखनीय नाही, रित्तेत रिद्दे सिद्धी काही प्रकृता होती. अशा संताच्या संगतीमध्ये तुमचा आमचा तर विषय सोडा, पण देवाला सुद्धा राहण्याची इच्छा आहे. या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदने राहिला. संपूर्ण जीवनामध्ये नुसतं गोड बोलणारा माणूस जरी मिळाला तरी लक्षात राहतो, मनापासून प्रेम करणारा नसला तरीही माहिती असून सुद्धा बरं का, माणसाला विचारलं काय एवढं प्रेम करतो, म्हटले काय नाही हो, बोलतो गोड. म्हणजे या जगामध्ये गोड बोलणं सुद्धा किती कमी झालेलं आहे बघा. भावकीच्या बाबतीत तर विचारायचंच नाही, काय सांगावं, गोड बोलली ना तिला भावकीच म्हणू नये. दुःखाचा शोध घेणारे म्हणजे भावकी बरं का. तुम्ही म्हणसाल की आमचे बंधू आहेत, हे योगाने एखादा जर गरिबीतून श्रीमंत झाला त्याचं नाव कोणी काढणार नाही, पण चुका कशा निघतील एवढंच माणसं बघत असतील. तुकोबारायचं काय झालं? त्या देहू गावातल्या लोकांनी तुकोबारायच्या गात्याचा विचार केला नाही. तुकोबारायचे लोक का बरं इतकं दर्शन घेतात, याच्यावर रात्र रात्र मिटिंग आणि चर्चा होत होत्या. आता तुकोबारायचं दर्शन घेतल्यावर यांना काय त्रास होता? शिवाजी महाराजांना असं वाटलं, एवढे महान तुकोबाराय असताना लोक त्यांना का बरं मान देत नाहीत. मग त्यांनी मनात विचार केला, शिवाजी महाराजांना असं वाटलं गावात जाऊन आपण तुकोबारायला भेट द्यायची. ज्या वेळेस शिवाजी महाराज गावात जायचंय असं कळल्याबरोबर काय तिथले पाटील सगळे मोठी मोठी लोक सामोरे आले. आता शिवाजी महाराज एवढ्या वेगाने आले होते की तुकोबारायच्या दर्शनासाठी लवाजमा बरोबर शिवाजी महाराज आल्याच्या नंतर गावात म्हणजे बातमी पसरली होती, शिवाजी महाराज येणार आहेत कशासाठी. सगळी मोठी मोठी लोक जमा झालेली होती. पण ज्या वेळेस जमलेली लोक बघून शिवाजी महाराज कोणाच्याही घरी न जाता, पाटील होते, बरीचशी लोक होती, पण सरळ मंदिराच्या दारात गेले, पायतान बाहेर काढले. तुकोबारायचं चालू कीर्तन होतं, बाहेर चपला काढल्या, तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि कीर्तनाला बसले. आता सगळे जमा झालेली लोक हे शिवाजी महाराजांच्या पाठीमागे दारापर्यंत गेले, पण आतमध्ये एक सुद्धा गेले नाही. ही सगळी जमलेली लोक दारात उभा राहून गप्पा मारतात. काय हो म्हटले, एवढा मोठा शिवाजी राजा आहे आणि त्यांनी ह्या तुकोबारायची कीर्तन ऐकावी. कारण आपल्याला जी माहिती नसती, आपल्या बाहेरची जर गोष्ट असली तर आपल्याला ती डोक्याबाहेरची गोष्ट असेल तर लवकर कळत नाही. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी 2 तास कीर्तन ऐकलं आणि बाहेर आले तर हे लोक बाहेर थांबलेले होते. आणि या लोकांनी प्रश्न विचारला शिवाजी महाराजांना, म्हटले काय हो राजे, तुम्ही एवढे मोठे आणि या तुकोबारायची कीर्तन ऐकता. त्यांनी सांगितलं, या जगात जर श्रेष्ठ कोण असेल, कमळासारखे जर असतील तर फक्त संत आहे, आणि त्यांच्या जर ज्ञानाचा स्वाद घ्यायचा नाही, जगायचं कोणासाठी म्हटले, मेलेलं बरं. म्हणून माणसाने आणि अशा संताच्या संगतीमध्ये सुख आहे, आणि अशा संताची जर संगत केली तर तुमचं आमचं जीवन सुद्धा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संगतीनच माणूस मोठाही होत असतो आणि संगतीनच माणूस लहानही होत असतो. हे बघा,
संगतीनंच माणूस दारू प्यायला जातो. असं कुठलं झाले का एकटा गेलाय आणि दारू पिऊन आलाय? नाही नाही, असं होत नाही. संगतीनंच दारू प्यायलाही शिकतो माणूस आणि संगतीनंच हरिपाठ सुद्धा म्हणायला शिकतो. बघा तुम्ही, सुखी असणारा परिवार जर बर्बाद होत असेल फक्त संगतीमुळे होतो. तुमचं आमचं तर सोडा, अयोध्येचा प्रसंग थोडा डोळ्यासमोर आणा, मग लक्षात येईल. सुंदर अशी महाराणी कैकेयी, नामदेवरायाने तिचं गात्यात वर्णन करावं. सुंदरपणाचा अभिमान म्हणी कैकेयी आतापर्यंत एवढ्या स्त्रिया आहेत, कुठल्या तरी स्त्रीला नाव ऐकलं का हो? कितीतरी नावं ठेवली पण कैकेयी नावं ठेवली नाही. का बरं? देखणी असून सुद्धा. आणि रामप्रभू तर कौशल्य मातेपेक्षा कैकेयीच्या सहवासामध्ये जास्त राहिले. अशी राणी ज्या वेळेस बातमी ऐकली होती रामप्रभू गादीवर बसणार आहेत, अशी आनंदाच्या भरामध्ये नाचत होती. नाचता नाचता आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढून तिच्या अंगावर टाकली. तिला मंत्र म्हटलं जात. तिने वेगळा विचार केला, काय हे कैकेयीला कळते का नाही बाबा? एक दासी आहे बर का मंत्रा, एक धुणं धुणारीन बाई, एक भांडी घासणारीन बाई, आणि तिच्या सहवासामध्ये राणी येते तर राणी सुद्धा बर्बाद होती. एवढंच नाही, सुखी असणारा परिवार सुद्धा बर्बाद झाला. आजही ज्या रामराजाचं वर्णन करावं ते संगतीमुळे बर्बाद झालं. एक दुःखी झाली का? एक कैकेयी नुसती दुःखी झाली का? नाही ना महाराज. दशरथ राजासारखा सम्राट राजा एका दासीनं बर्बाद केला. अयोध्येमध्ये जर एक दासी जर खराब होती तर अख्ख्या अयोध्या अख्खी खराब होतीये. आपल्या गावामध्ये तर असले किती होते असतील, काय होईल? आणि दुसरी तशीच दासी, एक धुणं धुणारीन, एक भांडी घासणारीन दासी नामदेव महाराजाच्या सहवासामध्ये आली, संताच्या सहवासामध्ये आली. चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर झाली. दोन्ही जीवन एकच आहे. एक मंत्रातीने रामराज्य बर्बाद केलं आणि एक दासी नामदेव महाराजाच्या सहवासामध्ये आली, एवढी महान झाली. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी. संताचा स्पर्श म्हणजे परिस्पर्श असतो. वाल्या कोळ्याच्या जीवनात सुद्धा बदल घडत असतो. भारताचा पहिला आद्य कवी एक डाकू असावा आणि सांगणारे संत असावे. आणि एक दासीनं राज्य बर्बाद केलं आणि एक दासी एवढी महान झाली की तिचे कधीच न भंग होणारे अभंग आहेत. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, आपण अपारिके नाही जेते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. म्हणून तर आमची माऊली सांगते, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु, त्याला दुसरी उपमाच नाही बाबा. गुरु म्हणजे आमक्या आमक्या देवासारखा, आमक्या आमक्या राजासारखा. श्री गुरु सारिका दुसरी उपमाच नाही. म्हणून माणसं म्हणत असतात नरकर्णी करी तो नरका नारायण होय. अहो हा तर माणूसच बनला नाही, नारायण बनायचं लय लांबचे. विचार जर केला तर माऊली सांगते, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशे पण मिरवी आवडून या. 3 दिवस राम प्रभूने उपोषण केलं, सागर देवता शरण आली नाही. बाण लावला सागराला शरण आणलं. मूर्तिमंत सागर देवता समोर आली आणि प्रार्थना केली, तुमच्यासारख्या म्हणले पुरुषाने, तुमच्यासारख्या देवानी आमच्यासारख्या जडावर का बरं रागवावं? रामप्रभू म्हटले, 3 दिवस झालं उपोषण करतय. बरं मी एकटा नाही, ही सर्व वानर सेना तेही उपोषण आता सारखं खाऊन पिऊन नाही. मग 3 दिवसापासून ही माकडं उपाशीत, तरी तू रस्ता देत नाही. म्हणले, मी काय रस्ता सांगावा? तुमच्या सेनेमध्ये नल नावाचं एक माकड आहे, तो माझ्यावर सेतू बांधू शकतो, पूल बांधू शकतो. रामप्रभू विचार करायला लागले, म्हटले तुम्ही सांगावं, त्याला सांगायला काय झालं? म्हटले तो माझ्यासाठी मरायला निघालाय, प्राण द्यायला आलाय. नळाला विचारलं, तुला ह्याच्यावर पूल बांधता येतो का? म्हटले हो बांधता येतो. मग तुला जर पूल बांधता येतो तर मला का सांगितलं नाही? त्या नलाने माकडाने सुंदर उत्तर दिलं, म्हटले भारतीय संस्कृती अशी आहे की विचारल्याशिवाय सांगू नये. हे नळाचं उत्तर आहे. याला महात्मा म्हटलं जातं, यांना संत म्हटलं जातं. कारण संताचं जीवन हे सागरासारखं असतं आणि आपलं जीवन आहे उताळ पाण्याला खळखळाट असं असतं. बघा तुम्ही पेपर जर वाचला तर 2 बातम्या जर वाचल्या तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगत फिरत असत. विचार करा, खऱ्या असतात का खोट्या असतात ह्याला तरी माहितीये का? दिवसभर सांगतो. तसं संताचं जीवन चातुर्य लपवी
महत्व हरवे. पिशे पण एवढं ज्ञान आहे तरी सुद्धा ते जगाच्या पुढं असं दिसू नये असं त्यांची ही असते. तसं जर विचार केला ना, साधूचं जीवन हे हत्तीसारखं जीवन आहे. हत्ती जर रस्त्याने निघाला ना महाराज, कुणाला घाबरत नाही. तसं कितीही कुत्र्याने येऊ द्या, साधूचं जीवन असं कुत्र्याकडे बघत नाही. साधू रस्त्याने जर चालला ना आणि एखाद्या कुत्र्याला वाटलंच चावा घ्यावा, तर त्याचं कातडच महाराज इतकं जाड असतं की ते कुत्र्याचे दात कुठं अडकतील आणि त्याचा जीव जाईल, तपास सुद्धा लागणार नाही. म्हणून संसारातली माणसं साधूच्या संगतीत लागली, ज्या ज्या साधूच्या नादी लागली त्यांचं त्यांचं कल्याण झाले. अभ्यास करा तुम्ही. फक्त तो गावबाई ना नाथ महाराजाच्या सहवासामध्ये खाण्यासाठी आला होता. आणि ज्या वेळेस नाथ बाबाची जायची वेळ झाली ना, त्यावेळेला लोकांनी प्रश्न विचारला, नाथ बाबा तुम्ही चालले राहिलेला अर्धा ग्रंथ कोण लिहिल? नाथ बाबांनी सांगितलं, माझा गावबा लिहिल. कुठल्या संस्थेत गेला होता का? कुठं शिक्षण घेतलं होतं? काय नाही. फक्त संगतीमुळं माणसं आजही कुमारिका स्त्रिया असतात ना, मुली असतात ना, मंदिरात गेल्याबरोबर पाया पडल्याबरोबर म्हणजे भगवंताला सांगतात चांगला नवरा मिळू दे. काय कारण आहे चांगला नवरा मागण्याची? एकच कारण आहे, जर चांगला माणूस भेटला, चांगला नवरा भेटला तर म्हटले हे दुःख रूप संसार माणूस पटकन तरून जाता येतं. तसं आपण कधी विचार केला का आपल्या जीवनामध्ये चांगले संत यावे, चांगले सद्गुरू यावे? अहो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाला दिला ते ज्ञानोबा म्हणतात, ज्ञान गोड गम्य ज्ञान देवाला दले, निवृत्ती नदी दिले माझ्या हाती. एवढ्या कमी वयामध्ये 16व्या वर्षी मुखातनं एवढा मोठा ग्रंथ निघावा. हा, तुमच्या आमच्या सारखे गुरुच्या संगतीत राहतात, पण गुरुचं ऐकण्यापेक्षा गुरुला शिकवाय जातात. बाबा हे तुमचं चुकतंय. म्हणून सरळ मार्ग सोडून माणसा, काट्यातून तू जाऊ नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे, संगत त्याची करू नको. सज्जन को सज्जन मिला, कर दो 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 बात, गदे को गदा मिला, खादो दो दो लात. सज्जनाला सज्जन जर भेटलं तर माणूस विचारतं कशाचं वाचन करता, काय करताय तुम्ही, कुठला ग्रंथ वाचताय? आणि गाढवाला गाढव भेटल्यावर लाताशिवाय दुसरं काय? म्हणून गटार गंगेशी मिळाले, ते गंगा रूप झाले. आणि द्राक्षाचा वेलो लिंबावरी गेला, त्याच्या संगतीने कडू झाला. ही गटाराने गंगेची संगत केली तर लोक तीर्थ म्हणून हातावर घेतात, पण द्राक्ष गोड आहे, लिंबाची संगत झाली तर कडू होते. म्हणून संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी बाबा कधी दुर्जनाची. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे आणि असं जीवन जगावं. या संगतीमध्ये जर आलं ना आपण, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. सुखी होय सुख पाहे डोळा, पृथ्वी हे आसन आहे आणि आकाश हे पांघरून आहे, त्याहुनी मन थोर करावं. अहो पृथ्वी हे आसन आणि आकाश हे पांघुरण, हे जर विचार केलं तर हे एक संताचं मन आहे बाबा. आता आपल्याला आकाश वाटतंय का? पृथ्वी म्हणजे पृथ्वी एवढी मोठी आहे, हे आपल्याला कधी आसन वाटेल, कधी पांघरून वाटेल. त्याहुनी मन थोर करा. आपल्या मनाचा जर विचार केला तर आपलं मन, आपल्या घरातली माणसं तरी आपल्याला, आपल्या मनाला आपली वाटतात का हो? साधूला सगळं म्हणजे जग आपलं वाटत होतं. माऊली सांगते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊली सांगते की हे संपूर्ण जग हे माझं आहे. आपल्याला तसं वाटतं का? आपल्या घरातला भाऊ तरी आपल्याला आपला वाटतो का? आपल्या घरातली भाऊजई सोडा, साधू संतांना हे जग आपलं वाटत होतं. आपल्याला 10x10च्या घरातली माणसं सुद्धा आपली वाटत नाहीत. हे बघा, चांगला जर विचार केला, माणसाला जर सुख पाहिजे असेल तर हे जग आहे ना आपलं वाटावं, तर माणसाला सुख भेटेल. माऊली सारखं हे विश्वचे माझे घर. नाही तर सुख पाहिजे ना, ह्या जगामध्ये माझं कुणीच नाही असं तरी माणसाला वाटावं. नाही कुणाचं कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. निद्रा निराकार पवन करी आहार, याहुनी थोर मन करी. हे मन आहे ना आपलं संकुचित आहे. भुकेलेला जाण भूक द्या आधी खावी, तानेले या प्यावे सर्व तान, गणेशनाथ म्हणे गिळूनी सर्व लोक, सुखी होय पाहे डोळा.
आता ह्या अभंगाचा जर अर्थ तर याच्यावरून पृथ्वीहून आकाश मोठं आहे, आकाशाहून वायू मोठा आहे, हे जर विचार केला तर आपलं मन एवढं मोठं नाही. चांगला जर विचार केला तर आपलं मन लय छोट आहे. आणि असं ज्याचं मन मोठं असतं त्यांना संत म्हटलं जातं. ज्या ज्या संतांनी जे जे कार्य केलंय ते त्यांचं मन मोठं होतं. म्हणून परमार्थ करत असताना गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. कारण माणसाने काय करावं, सुख पाहिजे ना, आपल्या आपल्या आनंदामध्ये, आपल्या आनंदामध्ये तल्लीन असावं. जे काय म्हणतंय आणि नाव ठेवतंय, निंदा करतय का स्तुती करतय, काही करू द्या, त्यांनी स्तुती करू नाहीतर निंदा करू, हे माणसाने बघू नये आपल्या आपल्या छंदामध्ये. आणि हे बघा, छंद असावा एक. मी तर नेहमी सांगत असते, जो 2 पैशाची दारू पितो त्याला 20 फुटाचा रोड जर लिजिम खेळायला पुरत नाही, मग नाथ बाबा सांगतात, जो मोला मदिरा खाये मदिरा नंदे नाचे गाये, ज्याने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवीर आहे आवरला. ज्याने जो 2 पैशाची दारू पितो त्याला जर रोड पुरत नाही, तर ज्याने ब्रह्मानंदाचं सेवन केलंय त्याला कसं काय रस्ता पुरल. मग कुणी कुणी नाव ठेवतात, बाबा तुमच्यात महिला का टाळ घेऊन नाचतात, असं करतात. आता महिलांवरती तर खूप लोक बोलतात बरं का, पण मी तर म्हणत असते, एकदा त्या नामाच्या छंदामध्ये नाचून बघ, पुन्हा संसाराच्या पुढं बायकोच्या पुढं नाचण्याची गरज नाही. म्हणून माणसाने चांगला विचार केला पाहिजे. बघा, बरीचशी लोक म्हणतात महिलांचं कीर्तन नको. बरेच मला तर हे म्हणजे प्रॉब्लेम आलेले आहेत, बाबा महिलांचं कीर्तनच नको. मी साताऱ्याला ज्यावेळेस कीर्तनाला गेले होते त्यावेळेस पण सांगितलं होते, का बरं महिला नको. महिलांचा जर विचार केला, आजही महिलांचं कार्य काही कमी नाहीये. तुम्ही सांगा, ज्या वेळेला आपण मुघलाच्या ताब्यामध्ये होतो त्यावेळेस आपल्या घरातला माणूस जरी मेला तरी मोठ्याने रडण्याची आपली ताकद नव्हती, किंवा मुघलाच्या दारातून चप्पल घालून जाण्याची सुद्धा ताकद नव्हती. ज्या वेळेला जिजाऊ माता सारखी माता जन्माला आली, म्हणून आजही आपल्या कपाळाला गोपीचंद आहे, चंद नाही. नाहीतर आपल्याला आज सुद्धा नमाजच पडावं लागले असते. महिला नको. तुकोबरायांनी म्हणावं, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. की तुकोबरायांनी सांगितलं, कुळी कन्यापुत्र, आधी कन्येला मान दिला, नंतर पुत्राला मान दिलाय. चांगला जर विचार केला तर. एक जण असंच म्हटले, काय हो म्हणले, ताई तुकोबरायला मुली होत्या म्हणून त्यांनी मुलीची बाजू घेतली. ज्ञानोबरायला किती मुली होत्या? यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा हा विचार, न लगे चिंता कोणाची. ज्ञानोबराय लग्न झालेलं नसताना सुद्धा ज्ञानोबरायने पहिला कन्येला मान दिलाय, ज्ञानोबरायनी सुद्धा. आणि अशी कन्या जर जन्माला आली तर भगवंताला सुद्धा हर्ष होतो ना. आपण म्हणतो लेडीजचं कीर्तन नको, लेडीजचं प्रवचन नको. चांगला जर विचार केला, आज जर विचार केला, तुम्ही पुरुष लोक माऊली 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 करत 15 दिवस ज्या पंढरपूरच्या रस्त्याने नाचत जाता, तो ती रुक्मिणी माता जर जन्मालाच आली नसती तर तुम्ही कुणाच्या नावाने नाचले असते. म्हणून नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए राम लखन भीष्म हनुमान. ज्याला स्त्री कळाली, हे बघा, ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली आहे ना, तो राधेचा श्याम झालाय. ज्याला स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. म्हणून माणसाने विचार करा की स्त्री कीर्तन नको, प्रवचन नको असं म्हणतात. मी तर नेहमी सांगत असते, अहो ह्या महिलांनी ठरवलं ना, आजच भाकरीच करायच्या नाही, काय माणसं खातील सांगा ना. ही आणि दररोज तर हरिपाठामध्ये सर्वा घटी राम देहादेही एक. मग जर देहादेहामध्ये जर तुमच्या आणि आमच्या देहामध्ये जर आत्मा एकच आहे, मग का नको प्रवचन, का नको कीर्तन स्त्रीचं? हा, मग तुमच्यामध्ये आत्मा ना आमच्यामध्ये आत्मीय का? म्हणून ह्या स्त्री असो किंवा पुरुष असो, आपल्या आपल्या गायनाचे उड्या आपल्या छंदामध्ये परमार्थ करायचा असतो. कोण काय म्हणतं आणि कोण काय. आणि हे बघा, एक दोन छंद असतात माणसाला. एक पार्थिक छंद असतो, एक संसारिक छंद असतो. संसारामध्ये अनेक छंद आहेत. संसाराचा जर विचार केला
तर लय छंद आहेत संसारामध्ये, बहुत छंदाचे बहु असे जन, पण नाही वाटो मन त्यांच्या संगे. काहींना वाचनाचा छंद असतो, काहीला पिक्चर बघायचा छंद आहे, कुणाला हिंदी गाणी ऐकायचा, नाटकाचा छंद आहे, कुणाला कपडे बदलायचा छंद असतो, कुणाला गाड्या घ्यायचा छंद असतो. बरेच छंद आहेत, पण परमार्थामध्ये एक छंद आहे, गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. आणि बहुतेक करून माणसाला ना पैसे जमवण्याचा छंद असतो. साठवून 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 मरतो, पण गुरुला दान देणार नाही, एखादी पंगत देणार नाही. साचवून साचवून मरून जातो, पाठीमाग पोरांचे भांडणं लावतो. असं मी म्हणत नाही, तुकोबराय म्हणतात, साचवूनी मरे धन, लावी पोरांशी भांडण, नाही नारायण तुका म्हणे स्मरलं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, सांडी रे सांडी बाळा संसार छंदू, माशिया मोहळ रे रचियेला कंदू, झाडोनी आणि कनेला तया फुकटचा वेदू, तैशा परी होईल तुझ उपदेश आणू. म्हणून ही संसाराचा छंद सांडावा, आणि जोपर्यंत संसाराचा छंद आपण सोडत नाही तोपर्यंत परमार्थाचा लागत नाही. आणि जो म्हणतोय संसार करून मला छंद आहे परमार्थाचा, त्याचं ढोंग तू का म्हणे सोडी, संसाराचा छंद मग परमानंद पावशील. बाकीचे छंद नाशिवंत आहेत, पण अविनाशी परमात्म्याचा छंद लागावा. गोड आहे आविट गोविंद आणि कहे छंद नाशिवंत. कुणाला कशाचा छंद असतो, कुणाला कशाचा छंद असतो, कुणाला पेटीचा छंद असतो, कुणाला पकवाचा छंद असतो. बाकीचे छंद करण्यापेक्षा ही छंद लागावा. तुका म्हणे छंद आमा हरिदासा निंद, किंवा सहजतया छंद वाचे गोविंद गोविंद, बरवाहाची छंद वाचे गोविंद गोविंद, भाग्यवंता छंद म्हणीन कोड कानी ऐकती. तुकोबरायचं चरित्र ऐकून एक जण आला होता सकाळी सकाळी. कसे असतील तुकोबराय, तर ते सकाळी सकाळी बाहेर, आता लोक संडास घरात जातात पण पहिले बाहेर जायची. म्हणले कुठं गेले तुकोबराय, म्हणले जिजाबाईने सांगितलं बाहेर गेलेत. तो आलेला माणूस त्यांच्या पाठीमागं गेला, तर त्यांचं तिथंही नामस्मरण चालू होतं. म्हणले तुकोबराय घाण जाग्यावर सुद्धा म्हणजे नामस्मरण करतात. त्यांनी सांगितलं माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. म्हणून बाळ छंदू सुद्धा असे बाळ छंद म्हणून तुकोबरायचे सुद्धा अभंग आहेत. म्हणून चांगला विचार करा, कुठला तरी छंद करण्यापेक्षा माणसाने ही छंद करावं आणि अशा संताच्या आपण सहवासामध्ये जावं. जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. आयशी यांचा पदर धरा, जेने देव येईल घरा. आयशे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी, जे आपले सद्गुरू आहेत, जे आपले संत आहेत, यांचा पदर धरा. कारण आता लय लेबल झालेले, दुकानात इतक्या बाटल्या झाल्यात की कुठली घ्यावी म्हणून आम्ही विचारात आहे, काय घ्यावं आणि कुठलं काय घ्यावं. पहिलं बघा तुम्ही, आपण सगळे शेतकरी आहे. पहिलं चिपटभर जरी पेरलं ना तर महाराज पोत्याने धान्य होत होतं, पण आता पायलीभर जरी पेरलं तरी चिपटभर सुद्धा व्हायना ही परिस्थिती. म्हणून जे परंपरेनं आलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान चांगला जर विचार केला, बघा तुम्ही भगवंतानी हेच ज्ञान सूर्याला सांगितलं, सूर्याने मनूला सांगितलं, तेच ज्ञान इस्वाकुला भेटलं, तेच ज्ञान भगवंताने राज ऋषींना सांगितलं, संतांना सांगितलं, तेच ज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं. उगच परंपरा सांगितली का? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षे वळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. ज्ञानोबरायपर्यंत ही परंपरा आली आणि तिथपर्यंत एक गुरु एक शिष्य ही परंपरा होती. पण ज्ञानोबरायने ही परंपरा मुडीत आणली. हे सगळ्या जगाला भेटावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून परंपरा गत जे चालत आलेलं ज्ञान आहे, म्हणून 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी निर्माण झाली. हे ज्ञानोबरायचे एका जन्माची ताकद नाही बर का. माऊलीच सांगते, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले भूतकल्प, तया फळाचे महादीप पातलो प्रभू. आदिनाथापासून आलेलं जे नाम आहे, हे एकाच सिद्धापासून दुसऱ्या सिद्धापर्यंत, दुसऱ्या सिद्धापासून तिसऱ्या सिद्धापर्यंत हे पुढं पुढं जसं नाम गेलं तसं बळकट होत गेलं. आजा पंजापासून जे आलेलं आहे ना ते पेरावं, मग फळ चांगलं येतं. कारण ज्या गावाला आपल्याला जायचंय ते आधीच त्या गावाला जाऊन आलेले असतात, म्हणून रस्ता चुकण्याची पुन्हा भानगड राहत नाही. म्हणून ज्या गणेशनाथांनी एवढा मोठे शिष्य बनवले आणि त्या शिष्यांना जे नाम दिले
आजही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जाणून गुरु करा. जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. नाथ बाबा तर सांगतात, जो शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुल्लतो शिष्य प्रबोधने समर्थो निज भावे. मग म्हणून तर सांगितलं, आयशियांचा पदर धरा. कुणाचा धरा? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशीन बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जर्ग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. जिथून ते आलेले तिथं जायचंय आपल्याला सुद्धा. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. कारण त्यांना आपल्या जीवाचं हित फक्त साधूला माहितीये. हित नाही ठाऊके जननी जनका. आपल्या आई वडिलाला सुद्धा आपलं हित माहिती नाही. आणि काय 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 आई वडील तर सर्पासारखे बोक्यासारखे आपल्याच लेकराला खाणारे. कधी हित होईल आपलं? तुकोबाराय म्हणतात, प्रत्येक जन्मी आपले आई वडील म्हणजे बदलतात. प्रत्येक जन्मामध्ये. तुका म्हणे काहीन किती म्हणू बाप आणि आई. म्हणून जी माऊली आई वडिलांना मान द्या म्हणतात, तीच माऊली म्हणते कवनाचे माय बाप कवनाचे गणगत मृग जळवत जायला लया. आपले कायमचे हित करणारी माऊली शास्त्राने सांगितलं की आपली गुरु माऊली असते. गुरु क्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता जे गुरु सेवे परवता मार्ग नेणे. किंवा तुम्ही व माता पिता तुम्ही व विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्रता. येती आपुषे जाती या धाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप. बाप आणि माय माझी विठ्ठल रूप माय. आपलं हित करणारी तीन माऊली सांगितले. तू संसार श्रोत्यांची सावली अनाथ जीवांची माऊली आमुते किर प्रसवली तुझीच कृपा. किंवा अहितापासून काढती हित देवून वाढवती नाही गा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. एकदा मुलगा आजारी पडला आणि आजारी पडलेल्या मुलाला डॉक्टरकडे नेतात. डॉक्टर त्याला तपासतो, औषध देतो, काय गोळी देतो. वडील ते मेडिकल मधनं जाऊन घेऊन येतात. मात्र आई ती बाटलीचं टोपण काढून अर्धा चमचा एक चमचा काय असेल ते गोळी अर्धी असो एक असो देते. मुलगा बरा होण्याला तिघ जण सहभाग झाले. कोण झाले? डॉक्टर एक झाला, वडील झाले आणि आईही झाली. चांगला विचार जर केला तर जास्त सहभाग डॉक्टर पेक्षा वडिलांचा आणि वडिलांपेक्षा आईचा सहभाग आहे. जास्त कुणाचा आहे? आईचा आहे. डॉक्टर म्हणजे श्रुती माता आहे, वडील म्हणजे विठ्ठल भगवंत, आई म्हणजे संत किंवा आपले गुरु जवळची माय. त्या ज्ञानोबारायांनी ही गीता रूपी बाटली फोडली, 9,000 वव्यांरूपी चमचे तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलेत. म्हणून संस्कृताच्या उकलोनी गाठी केली सी मराठी गीता देवी. म्हणून ज्ञानोबारायला पुरुष असून सुद्धा माऊली म्हटलं जातं. कारण किंवा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणून वेद त्या 4 मुलांसाठी 4 खाऊ तयार केले. वेद संपन्ना करता अमृत अनुभव तयार केलं. योग्यान करता चांगदेव 65 तयार केली. साधका करता ज्ञानेश्वरी तयार केली ना अनाथासाठी हरिपाठ तयार केलं. म्हणून पुरुष असून सुद्धा ज्ञानोबारायला माऊली म्हटलं जातं. का माऊली म्हटलं जातं? स्वभाव कारुणिक आहे, सांभाळणारी आहे, शिकवणारी आहे, जागवणारी आहे, म्हणून तिला माय म्हटलं जातं. म्हणले बाप का हो म्हटलं जातं मग त्यांना? आपली परमार्थ रूपी संपत्ती साधकाच्या नावे करतात म्हणून त्यांना बाप ही म्हटलं जातं. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले बाप रुक्मा देवीवर भक्ता दिदले वरदान. म्हणून चांगला जर विचार केला, सगळ्यात श्रेष्ठ गुरु सांगितले. आमचे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, सकळ तीर्थाचे दुरेजे सकळ तीर्थ निवृत्तीचे पायीन ते ते माझे मना बुडी दे. की सगळे तीर्थ माझ्या निवृत्ती दादाच्या पायावरती. मग आपणही गुरु करतो पण आपण तेवढा विश्वास ठेवत नाही. विश्वास जर ठेवला तर कुठं जाण्याची गरज नाही. तुम्ही बघा, जे आपल्या गुरूंनी आपल्याला जे नाम दिले, ये थाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा.
न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून घरी जर आपल्या नारायण यायचा असेल तर एक चित्त करून जे आपल्या सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे त्या नामाला भगवंत समजून जर त्याचं आपण चिंतन केलं तर भगवंत घरी आल्याशिवाय राहणार नाही. मग मी नेहमी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये विचारत असते की कुणाकुणाला देव आवडतो, हात वर करा बरं. सगळी कीर्तनाला बसलेली लोक हात वर करतात. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावं, सगळी लोक हात वर करतात. मग तिसरा प्रश्न विचारायचा, कुणाकुणाला वाटतं व आपण देवाच्या घरी जावं, हातच वर करत नाही. देवाच्या घरी जाणं म्हणजे आपल्याच घरी जाणार. तुम्ही विचार करा, जर पाऊस धो जर पडला, कुठून येतो पाऊस? समुद्रातून येतो. समुद्रातूनच येतो, वड्या नाल्यानी समुद्रालाच जातो. तसं आपणही जन्माला आलोय, कुठं आलासे कोठून या, जाशी कवण्या रे ठाया. जिथून आलोय तिथं जायचंय. साधू संतांनी सांगितलं आम्ही वैकुंठात ना आलो, वैकुंठातच जायचंय. देवाच्या घरी जायचंय म्हणजे मरायचंय ही भावना बाजूला सोडायची. कारण जिथून आलंय तिथं तर जावंच लागणार. तिथं गेल्याशिवाय आपल्याला भागच नाही. जसं पाण्याला कळतंय आपण जिथून आलोय तिथं जायचंय, आपण तर माणूस आहे, आपल्याला कळलं पाहिजे ना की आपण जिथं आलोय, देवाच्या घरून आपण आलोय तर देवापाशीच जायचंय. पण माणसाचा हा मोठा गैरसमज आहे. म्हणून ज्या सद्गुरूकडून आपल्याला जे नाम भेटलेले त्या नामाचं जर आपण भाव धरून जर चिंतन केलं तर मग कुठं जाण्याची धरा बळकट भाव, तुम्हापाशी आहे देव, कारे हिंडता रानोराने, पुसा संताशी जाऊनी. ज्या संताकडून आपण अनुग्रहित झालोय त्या संताला विचारा, त्या संताचं मनगट धरा. धरा गुरुचे मनगट. मनगट धरा म्हणजे काय? त्यांना धरून त्यांचा हात धरायचा का? तर ते सद्गुरूंनी दिलेलं नाम आपल्या मनामध्ये घट्ट धरायचं आणि त्या नामाचं चिंतन करायचं. साक्षात माऊली तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि तुम्हाला तो साक्षात्कार होईल. आम्हालाही आमचे सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा भेटले. तुम्हाला जसे गणेशनाथ महाराज भेटले तसे आम्हालाही त्यांच्याच रूपातून भेटले असतील आमचे शांताराम बाबा. त्यांचं गाव कुठं, आमचं गाव कुठं, पण तिथून येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. आमच्या बापांनी सुद्धा अख्खं आयुष्य परमार्थासाठी कधी मुलाबाळांचा विचार केला नाही, जगाचा विचार केला. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. कारण साधू जे असतात ते कधी संसाराचा विचार करत नसतात. तुकोबारायांनी पहिली बायको मेली तर म्हणले बाईल मेली मुक्त झालो, देवे माया सोडविली. बायको मेली ना, विटो आता तुझं माझं राज्य, नाही आणिकाचा काज. किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय सांगतात की बायको जरी मेली तरी त्यांना जग काय आणि घरचं काय हे सगळं सारखंच वाटत होतं. ही साधूची बुद्धी असते. हे विश्वचे माझे घर, अशी मती जायाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि मूळ मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी गणेशनाथांची कीर्ती त्यांनी कीर्तनामध्ये वर्णन केलेला एक दृष्टांत ऐकलेला आहे. त्याच्यामुळं मला हे महाराज तुम्हाला सुद्धा सारखं फोन करायचा, नको होय नको होय करायचं, मलाच माझी लाज वाटत होती. म्हणून झालेली सेवा गणेशनाथांच्या चरणी समर्पित करून इथंच थांबते. किंवा माझे सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा यांच्या चरणी समर्पित करून इथंच थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. गणेशनाथ महाराज की जय.